गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, माझ्या मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की चातुर्मास म्हणजे काय, चातुर्मास हा कधीपासून चालू होतो, कधी संपणार आहे, त्याच्यानंतर चातुर्मासामध्ये आपल्याला काय काय कामं करायची आहे, कोणकोणत्या सेवा करायच्या आहे याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं। तरीही मला बऱ्याच कमेंट्स अशा आल्या की बाबा चातुर्मासामध्ये आणखी काय काय करता येईल। जसं मी तुम्हाला सांगितलं की आता सगळ्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या, परत सांगते, काही वेगळ्या सेवा आहेत ज्या तुम्ही अजून त्याच्यात ऍड करू शकता, किंवा तुम्ही मागच्या काही सेवा स्किप करून तुम्हाला जर ह्या सेवा तुमच्या स्केड्यूलनुसार जमत असेल तुम्ही ह्या देखील सेवा करू शकता। तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाला कळेल अजून कोणत्या सेवा तुम्ही करू शकता। आणि अजूनही जर कोणा चॅनलवरती नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही या चातुर्मासामध्ये भगवान श्री विष्णूंची विष्णू सहस्त्रनाम, त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं पारायण, गुरुचरित्राचं पारायण, स्वामीचरित्राचं पारायण, त्यानंतर नवनाथ सार याचं पारायण करू शकता, संक्षिप्त भागवत याचं देखील पारायण करू शकता। आता ह्या तर तुम्ही झाला पारायणाच्या सेवा, म्हणजे 7 दिवसाचा काळ, 3 दिवसाचा काळ, 9 दिवसाचा काळ, अशा ह्या सेवा आहे। पण तुम्हाला कोणतीही तुम्ही सेवा घ्या, तुम्हाला ती नित्य नेमाने 4 महिने करावेच लागणार आहे। कोणतीही सेवा नित्य नेमाने जर केली त्याचा प्रभाव तुम्हाला नक्की दिसून येतो, म्हणजे येतोच। बघा, तुम्हाला धार्मिकच नाही, तुम्हाला स्वतःला पण एखादी चांगली हॅबिट लावायची असेल तर हा चातुर्मासाचा काळ खूप चांगला आहे। तुम्हाला जर काही घडवायचं असेल, स्वतःला सुधारायचं असेल स्वतःला, तर हा चातुर्मासाचा काळ हा अतिशय उत्तम आहे। तर या चातुर्मासामध्ये तुम्हाला सगळ्यात सोप्या अशा सेवा सांगते की तुमचं शेड्यूल मॅनेज होऊन तुम्ही ह्या सेवा आरामात करू शकता। बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला भगवान श्री विष्णूंचं व्यंकटेश स्तोत्र छोटंसं पुस्तक आहे, ते तुम्हाला वाचायला फक्त 10 मिनिटं लागतात, तुम्ही ते वाचू शकता। पारायण करायचं असेल तर तुम्ही ते पारायण देखील करू शकता। त्यानंतर श्री सुक्तम, महिलांनी रोज सायंकाळी तुपाचा दिवा लावून लक्ष्मी येण्याच्या वेळेला श्री सुक्तमचं पठण 4 महिने केलं पाहिजे। मी तर 4 महिने नाही, अगदी रोज माझ्या घरात श्री सुक्तमचं पठण असतं म्हणजे असतंच। 4 महिने तर मला माहिती पण नाही, पण मी सांगतो तुम्हाला जर ही सवय लावायची असेल तर तुम्ही उद्यापासूनच ही चालू करा। रोज महिलांनी श्री सुक्तमचं पठण, पुरुषांनी पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव वंदनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्। या मंत्राचं पठण तुम्हाला फक्त सोमवारीच नाही तर पूर्ण 4 महिने तुम्हाला रोज एकदा, 5 वेळा, 21 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, 108 म्हणजे 1 माळ तुम्हाला जितक्या वेळा करता येईल शक्य असेल तेवढ्या वेळा करा। याने काय होईल तर तुमच्या घरामध्ये असं वाईट संकट येणार नाही, किंवा कुणाचा अचानक अपकाळी मृत्यू होणार नाही, सगळे संकट तुमची याने टळेल। त्यानंतर महादेवाची 108 नावं रोज म्हणायची आहे। त्यानंतर गणेश बाप्पाची सेवा म्हणजे की गणेश स्तोत्र, नवग्रह स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, यापैकी तुम्हाला जे स्तोत्र जमेल ते तुम्ही वाचू शकता। 4 महिने तुम्ही कोणतीही सेवा घ्या, परत सांगते आहे, तुम्ही कोणतीही सेवा घ्या, कितीही छोटी सेवा घ्या, पण ती तुम्हाला खंडित करायची नाहीये। 4 महिने तुम्हाला ती सेवा कंटिन्युअस करायची आहे, तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट समजेल। त्यानंतर जसं महादेवाची सेवा तुम्हाला सांगितली, महादेवाचा शांती मंत्र। आता महादेवाचा शांती मंत्र कोणता, तो तर नित्य सेवाच्या पुस्तकात दिलेला आहे, तुम्हाला तो 108 नावाच्या खाली लगेच आहे, तोही तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर कालभैरव अष्टक, रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, ह्या अशा छोट्या छोट्या इतके स्तोत्र आहेत की तुम्ही रोज नित्यनेमाने ह्या सगळ्या सेवा जर केल्या तर नक्कीच तुमच्या घरात पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल। परंतु तुम्ही जो संकल्प करून ती सेवा करणार आहात तर तुम्हाला त्या व्यक्तीत देखील तो फरक जाणवेल आणि तुमच्यात देखील तो फरक जाणवेल। म्हणून तुम्ही यापैकी कोणत्याही सेवा करा, मी तुम्हाला भरपूर ऑप्शन सांगितलेले आहेत। रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, नवग्रह स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, गणेश स्तोत्र, महादेवाची 108 नावं, रुद्र अभिषेक करा या चातुर्मासामध्ये। त्यानंतर महादेवाचा शांती मंत्र, महामृत्युंजय मंत्र, रोज सकाळी उठून सूर्यनारायणाला अर्घ्य द्या। सूर्यनारायणाची 11 नावे तुम्ही म्हणू शकता। महामृत्युंजय मंत्राचं जप तुम्ही करू शकता, श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप तुम्ही करू शकता, नवार्णव मंत्राचा जप तुम्ही करू शकता। बघा, किती साऱ्या सेवा आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जितकं तुम्हाला सत्कर्म करता येईल तेवढं सत्कर्म करा, जेवढा जास्त तुम्हाला दान धर्म करता येईल
तेवढं जास्त तुम्ही दान धर्म करा. अतिशय महत्त्वाचा असा काळ आहे. ह्या काळामध्ये तुम्ही जितकं जास्त चांगलं काम कराल, जेवढा सेवा कराल, तेवढं तुम्हाला पुढच्या आयुष्यात कामं येतील आणि नक्कीच तुमच्या येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं बळ तुम्हाला मिळेल. बघा, ह्या सेवा सगळ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे ज्या कोणाला अजूनही काही डाऊट्स असतील त्यांची ही व्हिडिओ ऐकून किंवा ह्या सेवा ऐकून त्यांचे डाऊट्स क्लिअर होऊन ते देखील त्यांच्या सेवेला सुरुवात करतील. चला तर भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.